जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार सावध. देशभरात जवळपास 1,12,00,000 SIP बंद. 6 महिन्यांपैकी 2 महिन्यांमध्येच गुंतवणूकदार वाढले. राज्यातील 28 तालुक्यांमध्ये आतापर्यंत 25 ते 50% पावसाची नोंद. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार बीडमधील धारूर तालुक्यात अजूनही 25% कमी पावसाची नोंद. राज्यातील जलविद्युत प्रकल्पात 31,955 कोटींची गुंतवणूक. पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 4 सामंजस्य करार. 20 जुलैनंतर महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होणार. पुढील 5 दिवसांमध्ये विदर्भात पावसाची शक्यता. राज्यभरातील 170 शेतकरी परदेश दौऱ्यावर जाणार. परदेश दौऱ्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद. गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या जादा 5,000 बस धावणार. रेल्वे आणि एसटीचं आरक्षित तिकीट मिळत नसल्याने एसटी महामंडळाकडून 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5,000 जादा बस सोडण्याचा निर्णय. राज्यातील 300 कनिष्ठ महाविद्यालयात एकही विद्यार्थी नाही. तरीही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावर कोट्यावधींचा खर्च. 11वी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी उद्या प्रसिद्ध होणार. एकूण 1,35,072 विद्यार्थ्यांची नवीन नोंदणी.